हिमालयातील पर्वतरांगांमध्ये 15,000 फूट उंच शिखरांना सर करण्यासाठी महाराष्ट्रातून गिर्यारोहकांची एक टीम हिमालयासाठी मुंबईतून आज रवाना होणार आहे। या गिर्यारोहकांमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नैपुण्यप्राप्त राजेश सुधाकर नेने हे रत्नागिरीतून निघाले आहेत। माउंटेनर्स असोसिएशन रत्नागिरीचे सेक्रेटरी ते असून गिर्यारोहक महासंघाचेही सदस्य आहेत। त्यांनी हिमालयात यापूर्वी देखील ट्रेकिंग केले। आता गिर्यारोहकांची टीम हिमालयातील लडाख येथील दुर्गम शिखर सर करण्यासाठी निघाली आहे। गिर्यारोहणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अ श्रेणी मिळवणारे गिर्यारोहक राजेश नेने हे गेल्या वर्षी मनाली येथे गिर्यारोहणासाठी गेले होते, तर गेल्या काही वर्षांपासून प्रतिकूल परिस्थितीत ट्रेकिंग करण्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहे। त्यांच्या या मोहिमेला रत्नागिरीतील माउंटेनर्स असोसिएशन आणि पर्यावरण प्रेमी नागरिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत। हिमालयातलं एक लडाख जवळचं कांग्याचे 2 म्हणून एक पीक आहे जे 6450 मीटर उंच आहे। ते क्लाइम्बिंग करायला मी चाललो आहे। आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरीतनं असं अटेम्प्ट करणारा मी पहिलाच आहे। गेल्या वर्षी मी युनम क्लाइम्ब केलं, मनालीजवळ जे आहे तेही 6200 मीटर वगैरे असं हाईट आहे त्याची। आणि याच्या आधी मी हिमालयातले जवळपास 6-7 पीक क्लाइम्ब केले जी 16,000, 17,000, 18,000 फूट हाईट ची आहेत। आणि मी इथे माउंटेनर्स असोसिएशनचा सेक्रेटरी आहे, प्लस मी गिर्यारोहण महासंघाचा सदस्य आहे। आमच्या ह्या ॲक्टिव्हिटी चालू असतात। दरवर्षी सह्याद्रीतले रविवारचे ट्रेक्स किंवा 1 डे 2 डे ट्रेक्स असे चालू असतात। आणि आमच्या क्लबचा आता मी डिप्लोमा पण पूर्ण केलेला आहे। पुणे विद्यापीठाने जो 1 वर्षाचा डिप्लोमा इन माउंटेनिअरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स केला होता, तो गेल्या वर्षी मी पूर्ण केला। A+ ग्रेड मिळाली। तो पूर्ण करणारा पण मी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं पहिलाच गिर्यारोहक आहे। आता तुम्ही केव्हा निघालात? मी आता संध्याकाळी मुंबईला जाणार आणि उद्या सकाळचं माझं फ्लाईट आहे, लडाखला जाईल। बेस्ट ऑफ लक। ठीक आहे, 23ला परत येणार। तुमच्या टाइम्स डिजिटलतर्फे तुमचं अभिनंदन। थँक्यू। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत राहा टाइम्स डिजिटल।